शरद पवारांच्या राष्ट्रवादी सध्या वादंग सुरू असल्याचं बोललं जाते। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रोहित पवारांसह अनेक नेत्यांचा विरोध असल्याचं बोललं जाते। ही चर्चा सुरू असतानाच दोनही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेनेही जोर धरलाय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। पाहूयात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी। जयंत पाटलांना पक्षातूनच होतोय विरोध। शरद पवार मार्ग कसा काढणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्यावरून पक्षांतर्गत नाराजी सुरू असल्याचं सध्या बोललं जात आहे। जयंत पाटलांबाबत तरुण नेतृत्व आणि आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याची ही चर्चा आहे। जयंत पाटील गेल्या काही दिवसात अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत आहेत। संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम सुरू असताना थेट नियुक्त्या देत असल्यानं रोहित पवारांसह अनेक जण नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून लोकशाही मराठीला मिळालेली आहे। जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून नवीन नेतृत्व दिलं जावं अशी मागणी एका मेळाव्यात केली गेल्याचीही कुजबूज रंगली होती। याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते आनंद परांजपे काय म्हणतायत पहा। प्रांताध्यक्ष जयंत पाटलांच्या विरुद्ध घोषणा, त्यांना बदला, अशा प्रकारची मोहीम रोहित पवारांनी नाशिकमध्ये जाऊन तिथल्या संघटनेचा आढावा प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना माहीत देखील नव्हता, अशा बातम्या पेपरमध्ये आल्या आणि खरोखर दुर्दैवी आहे। तर दुसरीकडे लोकशाही मराठीनं याबाबत थेट जयंत पाटील यांनाच विचारलं, तेव्हा ते काय म्हणाले तेही पहा। काही नाराजी वगैरे नाही, सगळे खुश आहेत, फक्त काम सगळे करतायत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटामध्ये मतभेद असल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांचं राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला समर्थन आहे, तर काही नेत्यांचा तीव्र विरोध आहे। विरोध करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंचाच समावेश असल्याचं बोललं जात आहे। यावर तटकरे आणि संजय राऊत यांनी महत्त्वाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। 2 वर्षापूर्वी दादांच्या नेतृत्वाखाली कलेक्टिव्ह डिसिजनच्या मार्फत आम्ही सर्वांनी म्हणून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। राज्यातल्या 13 कोटी जनतेने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलंय। आम्ही त्याच विचारधारेतून पुढे चालणार आहोत। यापेक्षा बाकी कुठला विषय असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात, आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात, आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही। जो तो आपापला राजकीय फायदा तोटा त्यात पाहत असतो। तर या सगळ्या घडामोडींबाबत आणि चर्चांबाबत नितेश राणे यांनी मात्र वेगळाच सूर लावलाय। दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची त्याची दुसरी घाणेरडी सवय आहे। दोन्ही ठाकरेंना एकत्र न येण्यासाठी आदित्य ठाकरेचा एक गट पण प्रयत्नशील, ही माहिती तो काय देत नाही। म्हणून दोन्ही पवारांच्या कधी यायचे ते एकत्र ठरवतील, पण तुमच्या दोन्ही ठाकरेंना एकत्र येऊ नये त्यासाठी मातुश्रीचा कुठला माळा 24 तास काम करतो त्याची थोडी माहिती द्या। जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या मर्जीतील व्यक्तींना बड्या पदांवरती नियुक्ती केल्यानंतर मात्र पक्षामध्ये सध्या नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे। मात्र आता शरद पवार या नाराजीला कसं दूर करणार याकडेच आता पक्षातील सगळ्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई।